यंदा दिवाळी सणापूर्वी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानासह 1 महिन्याचं आगाऊ वेतन देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या तिजोरीत राज्य शासनाकडून वस्तू आणि सेवा करापोटी मिळालेले 95 कोटी आणि इतर रक्कम असे जेमतेम 100 कोटी रुपये शिल्लक आहेत। या रकमेतून पुढच्या म्हणजे डिसेंबर महिन्याचं वेतन देण्याचं नियोजन पालिकेनं आखले। तसंच निवडणूक कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्यानं पालिकेची कर वसुली मात्र ठप्प झाली आहे। यामुळे दिवाळीनंतर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याचं चित्र आहे। ठाणे महापालिकेच्या यंदाच्या वर्षाचा म्हणजेच 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 5025 कोटी रुपयांचा आहे। या अर्थसंकल्पात विविध विभागांना पालिकेनं कर वसुलीचं उद्दिष्ट ठरवून दिले। मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत मानला जातो। याशिवाय शहर विकास विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि अग्निशमन विभागांकडून पालिकेला चांगलं उत्पन्न मिळतं। त्यामुळे या विभागांची कर वसुली महत्त्वाची मानली जाते। मालमत्ता विभागानं 893 कोटींपैकी 421 कोटींची, अग्निशमन दलानं 100 कोटींपैकी 50 कोटी 58 लाख, शहर विकास विभागानं 750 कोटींपैकी 330 कोटी आणि पाणी पुरवठा विभागानं 225 कोटींपैकी 411 कोटी रुपयांची कर वसुली केली आहे। राज्य शासनाकडूनही पालिकेनं विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान मिळवले। त्यामुळे कोरोना काळानंतर आर्थिक संकटात सापडलेल्या पालिकेची आर्थिक स्थिती काहीशी रुळावर येताना दिसून येत आहे। राज्यातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करता यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाकाडी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार नव्हते। परंतु आपण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी बुधवारी ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना दिली आहे। ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा बुधवारी आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात खासदार नरेश मस्के यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणूक लढण्यास तयार नव्हते असं सांगत त्या घटनेची माहिती पदाधिकाऱ्यांसमोर मांडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील मतदारसंघांमधील महायुतीचा प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी येण्यास सांगत होता। परंतु कोपरी पाचपाकाडी मतदारसंघातून निवडणूक लढलो तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जाणं शक्य होणार नाही। या उमेदवारांच्या प्रचाराला जाता यावं यासाठी कोपरी पाचपाकाडीतून निवडणूक लढणार नाही असं शिंदे यांनी राहुल शेवाळे आणि संजय निरुपम यांना सांगितलं होतं। या दोन्ही नेत्यांनी ही माहिती दिल्यानंतर आपण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवडणूक लढण्याचा आग्रह धरला। निवडणूक लढलो तर महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार कोण करणार असं त्यांचं म्हणणं होतं। परंतु निवडणूक लढवावी असा आमचा आग्रह होता। निवडणूक लढण्याची नाही असा निर्णय घेऊ नका, तुम्ही फक्त अर्ज भरा, आम्ही स्वतःला एकनाथ शिंदे समजू आणि तुमचा प्रचार करू अशी विनंती त्यांना केली। यानंतरही ते निवडणूक लढण्याबाबत विचार करत होते। अखेर आम्ही धरलेल्या आग्रहानंतर अखेर त्यांनी उमेदवारी अर्ज केल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी मेळाव्यात बोलताना दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करतात आणि त्यांचं सर्वच ठिकाणी लक्ष आहे। आपल्यावरही काही मतदारसंघांची जबाबदारी आहे, त्या मतदारसंघांबाबत विचारपूस करून आढावा घेतात असंही त्यांनी सांगितलं। अजितदादांनी लाडक्या बहिणींची काळजी घेतली, त्यामुळे बहिणींनी आपल्याला ओवाळलं। या बहिणींचा उत्साह पाहून अजितदादांनी दिलेले उमेदवार नजीब मुल्ला हे नक्कीच निवडून येतील अशी आशा आपल्याला वाटत असल्याचे उद्गार प्रसिद्ध अभिनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी काढले आहेत।
अजित पवार यांनी मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून नजीमुल्ला यांना उमेदवारी दिली आहे। लोकांची विकास कामं होण्यासाठी, लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी महायुतीचे उमेदवार नजीमुल्ला निवडून येणं गरजेचं आहे। नजीमुल्ला यांच्या विरोधात माजी मंत्री असलेले उमेदवार उभे असले आणि सामना अटीतटीचा असला तरी अजितदादांनी लाडक्या बहिणींची काळजी घेतली, त्यामुळे बहिणींनी आपल्याला ओवाळलं। या बहिणींचा उत्साह पाहून अजितदादांनी दिलेले उमेदवार नजीमुल्ला हे नक्कीच निवडून येतील अशी आपल्याला आशा वाटत असल्याचे उद्गार प्रसिद्ध अभिनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी काढले। मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना, भाजप, आरपीआय, आठवले गट, आरपीआय, कवाडे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार नजीमुल्ला यांची गुरुवारी प्रभाग क्रमांक 23 शिवसेना मध्यवर्ती शाखा कळवा नाका येथून प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती। या प्रचार रॅलीत प्रसिद्ध अभिनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांची विशेष उपस्थिती होती। नजीमुल्ला यांची प्रचार रॅली शिवसेना मध्यवर्ती शाखा कळवा नाका येथून सुरू होऊन मनीषानगर, सह्याद्री सोसायटी, सुदामा सोसायटी, साईबाबा नगर, गीतांजली सोसायटी मार्गे गावदेवी मंदिर, शंकर मंदिर, आईनगर, घड्याळ चौक, शिवसेना मध्यवर्ती शाखा कळवा नाका येथे समारोप करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, जिल्हाप्रमुख गोपाल लांडके, महिला जिल्हा प्रमुख लता पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, गणेश साळवी, गणेश कांबळे आदीही उपस्थित होते। उत्स्फूर्त असा प्रतिसाद कळव्यामध्ये मिळतोय। महायुतीचे उमेदवार नजीमुल्ला यांची आज प्रचार रॅली आहे। मराठीतील लोकप्रिय हास्य कलाकार भाऊ कदम हे त्यांच्या प्रचारासाठी आलेले आणि मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेमुळे प्रचंड असा प्रतिसाद हा माता भगिनींचा मिळतोय। आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे, उपनेते व ज्येष्ठ नेते दशरथजी पाटील, शिवसेनेच्या महिला कल्याणच्या जिल्हा संघटक लताताई पाटील, भारतीय जनता पार्टीचे मनोहरजी सुखदरे आणि युतीचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील आहेत। आज या पॅनल नंबर 23 मध्ये ही प्रचार यात्रा आहे आणि खूप चांगला प्रतिसाद यावेळेला मिळत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे ठाणे विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे यांना खान्देश सेनेनं आपला जाहीर पाठिंबा दिलाय। या सेनेचे प्रमुख सुहास बोंडे यांनी पाठिंब्याचं पत्र राजन विचारे यांच्याकडे सुपूर्द केलं असून सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचारात उत्साहानं भाग घेणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे सदैव प्रेरणास्थान आहेत। आम्ही कायम 2008 पासून शिवसेनेला पाठिंबा दिला असून ठाण्यातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना निवडून आणण्यासाठी खान्देश सेना सर्वतोपरी प्रयत्न करेल असा ठाम विश्वास सुहास बोंडे यांनी व्यक्त केला। यावेळी नितीन जावळे, प्रवीण माळी, रुपेंद्र मोरे, एकनाथ गायकवाड, सिराजभाई, सचिन चौहान, रमणीकभाई शहा आदीही उपस्थित होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। लाडकी बहीण ही योजना लागू करून राज्य सरकारनं असंविधानिक काम केलं आहे। शिक्षण आणि आरोग्य या सेवा पुरवणं हे संविधानिक काम आहे।
ते न करता शासन ही भगास योजना माथी मारत आहे अशी टीका बसपाचे ॲडव्होकेट किशोर दिवेकर यांनी केली आहे. समाज हितासाठी लोकराज्य पक्षानं ओबीसी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुरेश माने यांच्या मार्गदर्शनानुसार बसपा, लोकराज्य पक्ष आणि आरक्षणवादी आघाडी यांनी संयुक्तपणे ठाणे, मुंब्रा कळवा आणि कोपरी पाचपाकाडी या मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. त्याची माहिती देण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या युतीचा सकारात्मक फायदा आपल्या जमातींच्या सर्वच उमेदवारांनी घेतलाच पाहिजे. हा एक राजकीय मुत्सद्दीपणा आहे असा दावा करून दिवेकर यांनी आमचा उद्देश जनतेला संविधानिक अधिकार देण्याचा असल्याचं सांगितलं. त्याचसाठी बसपा, लोकराज्य पक्ष आणि आरक्षणवादी आघाडी यांनी युती केली आहे. राज्यात भकास योजनेची गरज नाही. आमच्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये नको, तर मोफत आरोग्य आणि मोफत शिक्षण हवं आहे. आम्ही तेच पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज शिक्षण, आरोग्य मोफत मिळत नाही ही शोकांतिकाच असल्याचं त्यांनी नमूद केलं. ठाणे मतदारसंघाचे बसपाचे उमेदवार नागेश जाधव यांनी भूमिपुत्र आणि दलितांच्या समस्यांवर काम करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं सांगितलं आणि त्याचसाठी आपण लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर मुंब्रा कळव्याचे उमेदवार संतोष भालेराव यांनी सामाजिक एकता आणि नागरी समस्या सोडवणं हेच आपलं ध्येय असल्याचं सांगितलं. कोपरी पाचपाकाडीचे बाबूकुमार कांबळे यांनी परिवर्तनाचा यावेळी नारा दिला. दरम्यान ही आपली पहिलीच मतपेटीतून राजकीय लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे आपल्या हक्काचं आरक्षणवादी आमदार निवडून आणणं आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. तरच आपण आपलं अस्तित्व टिकवू शकतो असं आवाहन सर्व बहुजन समाजाला ॲडव्होकेट किशोर दिवेकर आणि नागेश जाधव यांनी यावेळी केलं.